सहासष्ट नगरसेवक हे बिनविरोध आल्यावर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। बिनविरोध होण्यासाठी 5 ते 10 कोटी घेऊन माघार घ्यायला लावली असा आरोपही राऊतांनी केला। राऊतांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं तर निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडीवरून रिपोर्ट मागवला। राज्यात 29 पालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध आल्यावर आता राजकीय युद्ध पेटलंय। बिनविरोधावर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। बिनविरोध देण्यासाठी राजकीय दबाव, वारेमाप पैसा देण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा, 5-5 कोटी 10-10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये 5-5 कोटीच्या बॅगा घरपोच गेलाय का अहवाल? नाही। हे राज्य गुंडांचं, झुंडांचं आणि पुंडांचं आहे, तसं नसतं। मला वाटतं डायरेक्ट पार्टीवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्याचं निवडा अहवाल मागून चालणार नाही, तर गुन्हे दाखल होणं फार गरजेचं आहे। आणि ज्या पार्टीनं हे केलं त्याचं रजिस्ट्रेशन नोंदणीच रद्द केली पाहिजे। भाजप 43, शिवसेना 19, राष्ट्रवादी 2, इस्लाम पार्टी 1, अपक्ष 1। ठाणे महापालिकेत शिवसेना 7, पनवेलमध्ये भाजप 6, अपक्ष 1, भिवंडीत भाजप 6, कल्याण डोंबिवलीत भाजप 14, शिवसेना 6, पुण्यात भाजप 2, पिंपरीत भाजप 2, जळगावात भाजप 6, शिवसेना 6, धुळ्यात भाजप 4, अहिल्यानगरमध्ये भाजप 3 आणि राष्ट्रवादी 2, तर मालेगावात इस्लाम पार्टी 1। बिनविरोध निवडून येण्यावर निवडणूक आयोगानं यंत्रणांना अहवाल देण्याचे निर्देश दिलेत। कुठल्याही दबावाने हे काही असं राज्य नाही आहे महाराष्ट्र, हे कोणी कोणावर दबाव टाकेल, कोणी कोणावर प्रेशर टाकेल, कोणी उमेदवारी वापस देईल असं नाही आहे। अरे बिनविरोध येतात तुम्ही, तिथं तुमचे कार्यकर्ते असतील ना, काही इच्छुक आहेत का नाही तुमच्या त्या प्रभागात? त्यांना बोलवा ना, त्यांना विचारा ना, काय झालं रे बाबा, तुम्हाला लोक लाईक करत नाही हे अधोरेखित झालेलं आहे। आणि पुढची निवडणूक सुद्धा त्याच पद्धतीने प्रचंड बहुमतात महायुतीची सत्ता त्या ठिकाणी येणार आहे। एवढ्या मोठ्या पक्षाला सगळं काही असून कॅन्डिडेटच नाही आहेत की ते आमची कॅन्डिडेट्स घेत आहेत, ह्याच्यावरून कळतं की त्या पक्षाची परिस्थिती काय आहे। म्हणून आम्हाला CCTV फुटेज अतिशय गरजेचं। आम्ही लीगल नोटीस असीम सरोदे जींकडून त्यांना पाठवली आहे, आरोना, आणि आम्ही रिट पिटिशन पण हायकोर्टमध्ये दाखल करतोय। मतदारांनी करायचं काय? जर हे विकले गेले असतील किंवा दबावाने मागे घेतले असतील तर त्या भागातल्या मतदारांनी काय करायचं हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालंय। हे पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा आणि देशाचा। नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे। निवडणूक आयोग का तुमचा काय पगारदार नोकर आहे का? सामनामध्ये जसे तुम्ही आहात तसे काय निवडणूक आयोगाने तुमच्या पेरोलवर आहे? तो निवडणूक आयोगाचा जो धाक आहे किंवा ही यंत्रणा जी आहे ही स्वतंत्र आहे, परंतु त्यांच्यावर आरोप करून कुठेतरी पराभवाचं खापर कसं कुणावर फोडले जाईल याचा प्रयत्न या माध्यमातून केला।